जय श्री कांबळे रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप असं स्वागत आहे। आज मी चटपटीत करणार आहे, तर आज मी भेळ करणार आहे दोन प्रकारची। तर चला मग त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। हे बघा, आता ही मी एक बाउल घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं चिरमुर घेणार आहे। मी थोडंसं चिरमुर घेतलेलं आहे। आता ही एका साईडला ठेवून देणार आहे। मी एक टमाटर घेतलेला आहे, एक कांदा घेतलेला आहे। आता ही कट करून घेते। मी कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, टमाटर पण बारीक चिरून घेतलेला आहे। आता ही मी एका बाजूला ठेवून देणार आहे थोड्या वेळ। आता ही मी चिरमुऱ्याचा बाउल घेतलेला आहे। आता याच्यामध्ये मी कांदा चिरलेला कांदा टाकून घेते। टमाटर पण टाकून घ्यायचं, सर्व असं मिक्स करून घ्यायचं। ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेते, थोडंसं टाकायचं, थोडंसं तिखट। मी कांदा लसूण टाकलेलं आहे, थोडंसं तिखट, म्हणजे जास्त तिखट नाही होत ना। मी एक पळी तेल ओतलेलं आहे, सर्व असं मिक्स करून घ्यायचं। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट टाकू शकता, जास्त कमी। मला अजून थोडंसं कमी तिखट वाटतंय म्हणून मी थोडीशी चटणी टाकणार आहे। आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं। हे सर्व मिक्स झालेलं आहे। आता तिखट मीठ असं मिक्स झालेलं आहे कांदा। आता ह्याच्यामध्ये थोडासा फरसाणा टाकून घेणार आहे, थोडंसं फरसाण टाकलेलं आहे। हे बघा, थोडीशी शेव आणि थोडीशी खारी बुंदी आहे, ते मिक्स केलेले आहे मी, ती थोडीशी टाकणार आहे। पापडी टाकून घेणार आहे बारीक केलेले। ह्याच्यामध्ये मी बटाट्याची शेव थोडीशी टाकून घेणार आहे, थोडीशी बटाट्याची शेव आहे। आता हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे। सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्यामध्ये कांद्याची पात, कोथिंबीर पण टाकू शकताय। आता मी एका ताटामध्ये काढून घेणार आहे। घरच्या घरी सुक्की भेळ तयार आहे। वरून थोडीशी शेव टाकणार आहे। या मग खायला भेळ घरच्या घरी। जर तुम्हाला अशी खाऊ वाटत नसेल तर मी तुम्हाला दाखवते एक पद्धत। जी भाजी सकाळी केली होती ती मटकीची भाजी मी थोडीशी घेऊन आली। आता ही केलेली भेळ आहे ना, मी थोडीशी याच्यामध्ये टाकणार आहे। जर तुम्हाला तशी खाऊ वाटत नसेल तर तुम्ही या भाजी सोबत अशी मिक्स करून पण खाल्ली तरी पण चालेल, खूप छान लागते। तुम्ही एकदा ट्राय करून बघा। ही ओली भेळ, थोडीशी याच्यात शेव टाकणार आहे। तर अशा प्रकारे ओली भेळ तयार आहे आणि सुकी भेळ पण तयार आहे। तुम्हाला दोन्हीतली कुठली आवडते ते सांगा।